नमस्कार मित्रांनो. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन. या क्रांती दिनाच्या निमित्तानं आपण आज कॉम्रेड धनाजी गुरव सर यांची मुलाखत घेणार आहे. तर चालू करूया. नमस्कार सर. नमस्कार. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन. तर हा क्रांती दिन आपण का साजरा करतो? 9 ऑगस्ट 1942 मुंबईमध्ये काँग्रेसचं अधिवेशन आणि काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अगोदर जागतिक पातळीवर बऱ्याच घडामोडी झालेल्या. एकतर दुसरं महायुद्ध संपलेलं होतं आणि महायुद्धाच्या दरम्यान ब्रिटिश साम्राज्याची ताकद ही खिळखिळी झालेली होती. अमेरिकेची ताकद वाढलेली होती. जपान जवळजवळ संपलेलं होतं आणि त्या अवस्थेमध्ये जेव्हा जपानच्या आणि जर्मनीच्या पराभवानंतर त्यांच्या आधारावर क्रांती घडवण्याचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा एक प्रयत्न फसलेला होता. पण संपूर्ण देशातली चळवळ ही गतिशील झालेली होती आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला निर्णायक पद्धतीनं काहीतरी ठरवलं पाहिजे म्हणून देशातली सगळी काँग्रेसचे नेते 9 ऑगस्टला मुंबईत जमले आणि त्याच वेळेला इंग्रजांना असं वाटत होतं की यांना स्वातंत्र्य देण्याऐवजी आणखीन आपलं राज्य असंच चालू ठेवलं पाहिजे म्हणून त्यांनी त्याच्या अगोदर जो कायदा आणला होता त्याचं नाव होतं पब्लिक सिक्युरिटी बिल. आत्ताचा जो विशेष सुरक्षा कायदा जनसुरक्षा कायदा फडणवीसांनी आणलेला आहे त्या कायद्यामध्ये आणि इंग्रजांनी आणलेल्या त्यावेळच्या कायद्यामध्ये फारसा फरक नाही. ते फक्त पब्लिक सिक्युरिटी बिल होतं आणि हे स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल आहे, विशेष जनसुरक्षा कायदा. त्यांना असं अपेक्षित होतं की देशातल्या काँग्रेसनं किंवा स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या कुणीही इंग्रजांच्या विरोधामध्ये बोलू नये आणि काही करू नये. त्याला एक तीव्र प्रतिक्रिया भगतसिंग सारख्या तरुणाने आणि त्याच्या सहकार्याने दिलेली होती. नवजवान भारत सभा आणि कम्युनिस्ट पार्टी त्यांच्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही असले कायदे जरी आणणार असला तरी आम्ही काहीतरी मान्य करणार, पण इंग्रज सरकार ऐकणार नाही. म्हणून मग त्यांनी त्यावेळी असलेल्या लोकसभेमध्येच बॉम्ब टाकला. बॉम्ब टाकताना त्यांना हिंसा घडवायची नव्हती आणि त्यांनी ते स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही सत्ताधारी केवढे झालेले आहात आणि तुम्हाला जनतेचा आवाज ऐकू येणार नाही. तो तुम्हाला कळावा म्हणून आम्ही तुमच्या या सभागृहामध्ये बॉम्ब टाकतो आहोत. आणि त्याने ते बॉम्ब टाकताना सुद्धा जिथं कोण बसलेलं नव्हतं, मोकळी बेंच होती, त्याच्यावर टाकली. टाकल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडणारी पत्रकं पण त्यावेळच्या संसदेमध्ये फेकली आणि ते पळून गेले वगैरे असं काही झालं नाही. त्यांनी आपली भूमिका कायम ठेवून आपल्याला अटक करून घेतली आणि हे अटक करून घेणं आणि त्या कायद्याच्या विरोधामध्ये एक आवाज उठवणं हे सगळ्या देशातल्या तरुणांना भावलं. संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या मागणीसाठी एकवटलेला होता आणि गांधींच्या ते लक्षात आलं होतं. त्यामुळे गांधी हे पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीकडे गेलेले होते. अशा अवस्थेमध्ये मुंबईमध्ये आल्यानंतर त्यावेळच्या गवालिया टँकवर किंवा आता आझाद मैदान त्याला म्हणतात, तिथल्या सभेमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गांधीजींनी जाऊच नये म्हणून शेवटच्या दिवशी त्यांना अटक करण्यात आली आणि देशातली सगळी लिडरशिप जी स्वातंत्र्य लढ्याचा प्रयत्न करते त्या सगळ्या लिडरशिपला अटक करण्यात आली. अशा अवस्थेमध्ये आम्ही काय करावं असं जे गांधीजींना कार्यकर्ते विचारत होते त्याला गांधींनी उत्तर दिलं होतं, करेंगे या मरेंगे.
आणि संपूर्ण पक्षच ज्या वेळेला जेलमध्ये होता, संपूर्ण लिडरशिप ज्या वेळेला जेलमध्ये होती, त्यावेळी देशातले नेतृत्व काहीच करू शकणार नाही असं एक कल्पना इंग्रज राज्यकर्त्यांनी केलेली होती. ती कल्पना खोटी होती. त्याचं कारण असं की देशातले तरुण मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी लढायला उभे राहिले होते आणि त्या वेळच्या लढ्याच्या त्या अधिवेशनामध्ये व्हॉलेंटियर म्हणून त्यावेळचा सातारा जिल्हा आणि आत्ताचा वाळवा तालुका ह्याच्यातले क्रांतीवीर नागनाथ नाईकवाडी आणि बरेचसे तरुण कार्यकर्तेही गेलेले होते. नाना पाटील हे आधीपासूनच स्वातंत्र्य लढ्यासाठीचं आवश्यक वातावरण तयार करत होते. त्यामुळं करेंगे या मरेंगे या घोषणेला आपण अंमलात कसं आणावं यासाठीच प्रयत्न हे क्रांतीवीर नागनाथ नाईकवाडी आणि त्यांच्या सोबतच्या सगळ्याच तरुणांनी सुरू केले होते. त्याची सुरुवात ही 9 ऑगस्टच्या क्रांतीच्या त्या घोषणेमध्ये झाली जी गांधींनी केली होती, करेंगे या मरेंगे. आणि ब्रिटिश किंवा चले जावची चळवळ असं म्हणून ज्याला ओळखलं जातं, तिची घोषणा ही गवालिया टँकवर मुंबईला झाली होती. त्यातून जी चळवळ विकसित झाली सगळ्या देशभर, ती चळवळ वाढत गेली आणि देश स्वातंत्र्य होण्यासाठी ही 9 ऑगस्टची चळवळ कारणीभूत झाली असं म्हणतात. म्हणून 9 ऑगस्ट मुळच 15 ऑगस्ट 47, 9 ऑगस्ट 42 मुळच 15 ऑगस्ट 47 देशाला दिसला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून याला क्रांती दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. आणि नेहमीच्या आपल्या सवयीप्रमाणे काही लोक 15 ऑगस्टला बोलत असताना 9 ऑगस्ट ही 15 ऑगस्टची आई आहे, म्हणजे 9 ऑगस्ट मुळेच 15 ऑगस्ट जन्माला आला असं म्हणतात. त्यामुळं क्रांती दिन हा महत्वाचा मानला जातो तो याच्यामुळे की त्याच्यातूनच एक नवी देश पातळीवरची चळवळ स्वातंत्र्यासाठीची सुरू झाली. आणि विशेषतः सातारा आणि दक्षिण साताऱ्यामध्ये जे काही घडलं त्याचं कारण पण 9 ऑगस्ट क्रांती दिनासोबत जोडले. त्यामुळे आपल्या दृष्टीनं हा दिवस महत्वाचा. आपला जो भाग येतो तो वाळवा तालुका, सांगली जिल्हा, सातारा, तर या भागातले जे क्रांतिकारक होते तर कोण कोण होते, म्हणजे काय तुम्ही सांगू शकाल का की असं काय? आपल्या भागाच्या दृष्टीनं ते का विशेष ठरतं तर 42च्या चलेजावच्या चळवळीमधून प्रतिसरकारची स्थापना झाली. पण प्रतिसरकारची स्थापना अशी एकाएकी झालेली नाही. प्रतिसरकारच्या स्थापनेची पार्श्वभूमी आपल्याकडं आधीच निर्माण झालेली होती. म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिसिंह हे नाव नंतर दिलं गेलं. पण त्यावेळी नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली ज्या चळवळी सुरू झाल्या होत्या इंग्रजांच्या विरोधामध्ये, त्याला एक मोठा इतिहास आहे. आणि इंग्रजांच्या विरोधात कसं लढावं याच्याबद्दलच्या अनेक प्रकारच्या क्लुप्त्या या सातारा जिल्ह्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळी वापरलेल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे गट तयार झाले त्या गटांच्या मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये दिवशीचा गट, ज्याला किसनवीरांचा गट म्हणतात, किंवा ह्या सगळ्या दुष्काळी भागामध्ये वडूज परिसरामधला दुसरा गट होता. विटा खानापूरमध्ये गट होता. सांगलीमध्ये वसंतदादा आणि त्यांच्यासोबत काम करणारे लोक होते. त्यावेळी सांगली सातारा जिल्ह्यात होते. जी.डी. बापूंच्या नेतृत्वाखाली म्हणजे क्रांतिसिंहांच्या नेतृत्वाखाली या परिसरातल्या चळवळी सुरू होत्या. त्याच्यामध्ये क्रांतीवीर नागनाथांना नाईकवाडी स्वतंत्रपणे काम करत होते. बाबूजी पाटणकर, शेख काका, बर्डे गुरुजी, धन्वंतरी, खूप माणसं त्यावेळेला चळवळीमध्ये होती.
जी नंतरच्या राजकारणामध्ये सुद्धा नेतृत्व आणि काही माणसं दरम्यानच्या काळामध्ये हुतात्मा झाली, काही मारली गेली. बाबूजी पाटणकरांचा खून झाला, तो राजकीय खून होता असं म्हणतात, स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित होता, त्यामुळे त्यांना सुद्धा हुतात्मा झाले. हे आधीपासूनच इतकं पुढे गेलेलं होतं, गेरप झालेलं होतं की यातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपण पैसे कसे गोळा करावेत ह्याच्याबद्दलची एक नवी व्यवस्था उभी केली. त्याच्या अगोदर कुठे दरोडे टाका, कुठे काय करा, पण त्यावेळच्या सातारा जिल्ह्यातल्या चळवळीचं वैशिष्ट्य असे होते की त्यांनी चळवळीची गरज भागवण्यासाठी इंग्रज सरकारला लुटायचं ठरवलं. आणि मग त्यातले दोन प्रसंग हे जास्त पुढं सांगितले जातात. त्यातले एक प्रकरण आहे ते शेनोलीची पे ट्रेन लुटणं, आणि दुसरं खानदेशामध्ये दोंडाईच्या जवळ त्यांनी ती पण सरकारची पे पण होती, ती गाडी होती, म्हणजे ज्याला इंग्रज पोलिस असलेली ट्रेझरीच होती, ती पे देण्यासाठी चालली होती नवापूरकडे, नंदुरबारकडे, आणि ती त्यांनी धुळ्यामध्ये लुटली होती. तो तेव्हाचा धुळे जिल्हा आणि आताचा नंदुरबार जिल्हा. ही निधी उभा करायचं कारण असं होतं की काही लोकांना वाळव्याचा म्हणजे इस्लामपुरात झालेला मोर्चा, त्याच्यामध्ये झालेले हुतात्मे, त्यानंतर वडूजमध्ये झालेला मोर्चा, त्याच्यामध्ये झालेले हुतात्मे, आणि त्याच्या अगोदर तासगावमध्ये झालेला मोर्चा. तिथं कोण हुतात्मे झाले नाही, पण सरळ तहसील कचेरीवर इंग्रजांचा जॅक, व्हाईट जॅक काढून तिरंगा फडकवला गेला. तो त्यावेळचा तिरंगा होता, म्हणजे आत्ताचा तिरंगा तो नव्हे, तो काँग्रेसचा तिरंगा होता. हे संविधान सभेनं मंजूर केलेला आत्ताचा तिरंगा हा सगळ्या देशानं मान्य केलेला तिरंगा, पण तो तिरंगा त्यावेळी चढवला गेला, काँग्रेसचा झेंडा. पण त्यानंतर इंग्रज सरकारनं हिंसक पद्धतीनं आंदोलन चिरडायला सुरू केली आणि गोळीबार सुरू केले. त्यासाठी विकृत आणि क्रूर अशा अधिकाऱ्यांची त्यांनी इकडे बदली केली आणि त्यांना ही जबाबदारी दिली. त्यामुळं वडूजचा गोळीबार झाला, माणसं मेली, आणि इस्लामपूरच्या गोळीबारामध्ये पण हुतात्मे झाले. त्यानंतर चळवळीने आपला रूप बदलला, आणि मग गांधीजींचं नाव घेणारे नाना पाटील, गांधीजी मान्य आहे, स्वातंत्र्य मान्य आहे, पण आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू द्या असा आग्रह करणारी तरुणांची एक फळी उभा राहिली, ज्याच्यामध्ये जी डी बापू लाड आणि क्रांतीवीर नागनाथ नाईक, बाबूजी पाटील ही मंडळी. वसंतदादांनी त्याच्या अगोदरच हत्यारांच्या वापराला सुरुवात केली. म्हणजे ही मंडळी हळूहळू अहिंसेकडनं इंग्रजांना प्रतिक्रिया देण्यासाठी हिंसेकडे चालली होती. कारण पंजाबमध्ये जनरल डायरनं जे काय केलं होतं ते या देशातल्या तरुणांच्या पासून दडून राहिलेलं नव्हतं. भगतसिंगाच्या बाबतीत जे झालं ते काय दडून राहिलेलं नव्हतं. भगतसिंगांची केस चालली, नेहरूंनी प्रयत्न केला, गांधींनी प्रयत्न केला, पण इंग्रजांनी भगतसिंगांना सोडलं नाही, माफ केलं नाही, त्यांना फाशी दिली. त्यावेळी नेहरू आणि गांधी या दोघांनी त्यांना सोडवायचा प्रयत्न केला होता. त्याच्याबद्दल जी चुकीची माहिती तरुणांच्या मध्ये पसरवली जाते ते आपण परत कधीतरी फार त्याच्यावर बोलू. पण त्यामुळे तरुणांच्या मनामध्ये अहिंसक आंदोलनाऐवजी आवश्यकतेनुसार जेवढी गरज असेल तर तेवढी हिंसा आपली झाली तरी चालेल अशा मनस्थितीमध्ये गेले होते, आणि नाना पाटलांनी त्याला परवानगी दिली. त्यामुळं जी डी बापू लाड आणि नागनाथ अण्णांनी गोव्यातून हत्यार आणली. वसंतदादांनी आधीच हत्यारं उपलब्ध केलेली होती. कागलमधल्या सांगावमधलं पोलीस स्टेशन लुटून तिथून हत्यार आणली गेली, आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हत्यारं गोळा करण्यासाठीची एक मोहीम आणि त्यासाठी पैसे गोळा करण्याची एक मोहीम चाललेली होती. त्यामुळं ज्यावेळी इथं कार्यकर्ते लढ्याच्या मूडमध्ये होते, आणि त्याच वेळी गांधींनी करेंगे या मरेंगेची घोषणा केली, जनता संघटित होऊन इंग्रजांच्यावर चालून जायला लागली, त्यावेळी इंग्रजांनी हिंसक पद्धतीनं गोळीबार सुरू केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर 42च्या चळवळीनंतर
या भागातल्या लोकांनी असं ठरवलं की फक्त इंग्रज अधिकाऱ्यांना मारण्याचा मुद्दा नाही, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. तर ते काय पाहिजे नेमकं, आणि ते आपणच का करू नये? म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी दिल्लीश्वरांना नाकारून इथं स्वतंत्र राज्य उभा केलं, रयतेचं राज्य. बरोबर. तोच आदर्श नाना पाटलांच्या डोक्यामध्ये होता. त्याचं कारण असं की नाना पाटील वारकरी होते आणि वारकरी परंपरेचे विचार मनुस्मृतीच्या विरोधात असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ते विचार स्वीकारले, कारण ते शूद्र मानले गेलेले होते. बरोबर. आणि शूद्राला राज्य करण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे मोंगलांनी मनुस्मृतीचं समर्थन केलेलं आहे. कुठलाही, आता त्यांच्या नावाने किती पण बोंबलू देत, पण या देशातले मोंगल राजे ही मनुस्मृतीची अंमलबजावणी करत होते, म्हणून ब्राह्मणांच्या सकट सगळे त्यांच्या गुलामीला होते. ते शिवाजी महाराजांना मान्य नव्हतं, शहाजी राजांना, जिजाऊंना मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी जे रयतेचं राज्य स्थापन केलं हे वारकरी असलेल्या नाना पाटलांच्या लक्षात होतं. म्हणून नाना पाटलांनी तशाच राज्याचं एक नवं स्वप्न इथल्या तरुणांच्या समोर मांडलं आणि त्यातून प्रतिसरकारची कल्पना पुढे. आम्हाला जे पाहिजे तिची अंमलबजावणी आपण करावी. इंग्रजांना जावा म्हणत किती दिवस बसायचं, आडवे आले तर हाणू, पण आमच्या जनतेला जे पाहिजे ते देऊन. त्यात काय आवश्यक होतं? मनुस्मृतीने आपल्याला शिक्षण नाकारलेलं होतं. गांधीजींनी नई नीती म्हणून या शिक्षणाबद्दलचे प्रयत्न केलेले होते. नाना पाटलांच्या सगळ्या सहकार्यांनी गावागावातून शाळा सुरू. काही गुंड इंग्रज आणि इथल्या संस्थानिकांनी पोचलेले होते. ते लोकांच्यावर अन्याय अत्याचार करत होते आणि इंग्रज त्यांच्या बाजूने. आत्ताची परिस्थिती तसंच होतं. म्हणजे काही बाळगीव आमदार आहेत, काही बाळगीव खासदार आहेत, काही बाळगीव गावागावातनं गुंड आहेत. त्यांनी मारलं तरी पोलीस केस घेत नाही. याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती त्यावेळी नव्हती. मग हे यांना आपले अर्ज करणं, विनंत्या करणं, त्यांचं कोर्ट निर्णय देत नाही, तर मग आपणच आपल्या माणसांच्या वरचा अन्याय दूर केला पाहिजे, म्हणून यांनी नवी यंत्रणा उभी केली. त्याच्यामध्ये अगदी नवरा बायकोंचं भांडणं झाले असले तरी सोडवायची. कोण दादागिरी करत असेल तर त्याला सरळ करायचा. सरळ करण्यासाठी लागलं तर गावसभा, जनता न्यायालय भरवायचं. न्यायाधीश होते, यांचं कोर्ट होतं, तसं यांचं तुरुंग पण होता कुंडलला. आणि पोलीस जसे एखाद्या गुन्हेगाराला पकडून न्यायचं, त्यासाठी कारवाई करण्यासाठी तुफान सेना होती. जे संपूर्ण सामाजिक यंत्रणा समाजासाठी स्वतंत्रपणे उभा केली, त्याला प्रतिसरकार, पॅरलल गव्हर्नमेंट. पॅरलल गव्हर्नमेंट ही या देशामध्ये 3 ठिकाणी होती, पण बंगालमधलं आणि बिहारमधलं जास्त काळ टिकलं नाही. भारतातलं मात्र टिकलं आणि ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत टिकलं. याचं कारण हे नाना पाटलांचं प्रतिसरकार बद्दलचं जे दृष्टिकोन होता, त्या दृष्टिकोनाला धरून इथं राबणारे बहुजन समाजातली सगळी माणसं स्वातंत्र्य लढ्यामध्ये आली. म्हणजे आपण मगाशी जसं बोलत होतो तसं जर तुम्ही विचार करायचा ठरवलं तर ह्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोण आलं होतं हे जसं महत्वाचं आहे, तसं कोण आलं नव्हतं हे पण महत्वाचं आहे. आलं नव्हतं कोण? इथले भांडवलदार, कल्याणी वगैरे मंडळी, आपल्याच भागातले, कराड जवळचे, पोळ्याचे, तिथं गाव आहे त्यांचं. इथले सगळे संस्थानिक, म्हणजे काही संस्थानिक हे स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात नव्हते. म्हणजे उदाहरणार्थ शाहू महाराज, तिथं बरेचसे स्वातंत्र्य सैनिक त्यांच्याकडेच घडले. क्रांतीवीर नागनाथ नायकवडी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगला होते. लाडांचं पण असंच आहे. किंवा इकडे जर तुम्ही औंधचे पंत प्रतिनिधी, त्याने तर 1935 सालीच राज्य सोडलं आणि परिषद स्थापन केली. इकडे करवीरमध्ये प्रजा परिषद स्थापन झाली, जिचे सुरुवातीचे नेते हे भाई माधवराव बागल होते. म्हणजे हे सगळे काही संस्थानिक सोडले तर बाकीचे सगळे संस्थानिक स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात होते आणि त्यांना सावरकरांच्या हिंदू महासभेचा सपोर्ट होता. तुम्ही तुमची संस्थानं खालसा करू नका. आणि कारण सगळे संस्थानिक मनुस्मृतीची अंमलबजावणी करत असल्यामुळे हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांच्या बाजूने. पण त्यावेळी प्रामुख्यानं जरी ब्राह्मण समाज RSS मध्ये असला तरी सगळे ब्राह्मण RSSचे नव्हते, इंग्रजांच्या बाजूचे नव्हते.
प्रति सरकारमध्ये बरीचशी ब्राह्मण कार्यकर्त्यांची भर आहे. अगदी डी.जी. देशपांडे असतील, धन्वंतरी दादा असतील, बाकीची बरीच मंडळी ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजांच्या विरोधात हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात लढलेले. जरी द्वेष असला त्यांच्या मनात तरी सुद्धा आपल्याला काही वेळेला असं वाटतं की सगळे ब्राह्मण आत्ता झाले असतील, पण पूर्वी असं नाही. आता सुद्धा बरेचसे पुरोगामी ब्राह्मण हे चळवळीमध्ये आहेत. तसंच त्या वेळेला पण होतं. दुसरा मुद्दा काय आहे की मग कोण इंग्रजांच्या विरोधामध्ये प्रतिसरकारमध्ये होतं? जाती व्यवस्थेच्या स्तराचा विचार केला तर जसं मी ब्राह्मणांचं नाव सांगितलं तसं कुणबी, कुरवाडी, रयत, मराठा, त्यानंतर दलित, आदिवासी आणि आपल्या भागामध्ये स्त्रिया, मुस्लिम, ख्रिश्चन ही सगळीच प्रतिसरकारचा भाग. आणि नाना पाटलांनी वारकरी असल्यामुळं जे वातावरण संपूर्ण बहुजन समाजामध्ये तयार केलं होतं, त्यामुळं प्रतिसरकार टिकणं आणि ते चालणं याच्या शक्यता जास्त तयार झाल्या. म्हणून इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा त्यावेळेला असं म्हणत होते की जगावर जरी सूर्य मावळत नसला तरी सातारा जिल्ह्यामध्ये तुमचं काही चालत नाही. आणि पार्लमेंटनं इंग्लंडच्या मान्य केलं होतं की सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही काय करू शकत नाही, कारण नाना पाटलांच्या नेतृत्वाखालचं प्रतिसरकार जनतेनं स्वीकारलेलं होतं, जे शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याचे प्रतीक होते. त्यामुळे जनतेमध्ये एक समाधान असल्यामुळं जनता प्रतिसरकारला सपोर्ट करत होती. कार्यकर्त्यांना जेवणं पुरवत होती, कार्यकर्त्यांना लपवून ठेवत होती, स्त्रिया निरोप इकडे तिकडे देणं घेणं हे सगळं करत होत्या. त्यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्यापर्यंत प्रतिसरकार टिकलं. याचं कारण असं की जनतेच्या गरजा स्वातंत्र्यामध्ये ज्या पद्धतीनं भागल्या असत्या त्याची सुरुवात आधीपासूनच प्रतिसरकारने केली होती. त्याच्यामध्ये शाळा काढणं असेल, त्याच्यामध्ये शेतातले वाद मिटवणं असेल, रस्त्याचे वाद मिटवणं असेल, नवरा बायकोंचे वाद मिटवणं असेल, काही जे लोक अन्याय अत्याचार करत होते त्यांना दंड देणं असेल, न्यायालयामध्ये उभा करून दरोडेखोरांना शिक्षा करणं असेल, या सगळ्याकडून लग्नामध्ये जास्त खर्च होतोय म्हणून गांधी पद्धतीच्या लग्नाला आपल्या भागामध्ये नाना पाटलांनी सुरुवात केली. फक्त सुताची लढ म्हणजे सूत हातावर कातलेलं गळ्यात घालायचं नवरा बायकोनी, झालं लग्न. महात्मा गांधी की जय आणि भारत माता की जय घोषणा द्यायच्या, सगळ्यांनी मिळून जेवायचं. जी.डी. बापू लाड यांचं लग्न अशाच पद्धतीने कुंडलमधलं. त्यामुळं प्रतिसरकार हे एका अर्थानं शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची कॉपी होती. आणि जसं शिवाजी महाराजांना या देशातल्या रयतेनं आपल्या काळजाप्रमाणे जपलं, तसंच प्रतिसरकारमधल्या लोकांना सुद्धा जनतेनं काळजी म्हणजे काळजाच्या तुकड्यासारखं जपलं. त्यामुळे इंग्रजांना शेवटपर्यंत नाना पाटलांना पकडता आलं. हिंदू महासभेच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी गद्दारी केल्यामुळं ते नागनाथ अण्णांना पकडू शकले. अच्छा. पण जी.डी. बापू लाड आणि नाना पाटील हे प्रतिसरकारचे नेते. नाना पाटलांना 42 आधी अटक झालेल्या होत्या, पण प्रतिसरकारची घोषणा केल्यावर यातले बरेचसे नेते इंग्रज पकडू शकले. त्याचं यश त्यांचं जनतेसोबतचं नातं आणि जनतेच्या सगळ्या स्तरातले लोक लढ्यामध्ये सामील होणं आणि ते लढे लोकांच्या हक्कासाठी, 82चा जंगल सत्याग्रह एवढं मोठं, म्हणजे आदिवासी भागामध्ये सुद्धा एवढा मोठा सत्याग्रह त्या काळामध्ये झाला नाही, पण आपल्या भागामध्ये जंगलाच्या अधिकारासाठी सत्याग्रह 2 हुतात्मे झाले. ते बलुतेदार होते, म्हणजे मधल्या जातीतले. म्हणजे ह्या सगळ्या स्तरातले लोक आणि स्त्रिया सहभागी होणं यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. काही लोकांना आता हे स्वातंत्र्य खोटं वाटतं. काही लोक असं म्हणतात की ही भीक मिळालेली आहे. काही लोक असं म्हणतात की 2014लाच स्वातंत्र्य मिळालं, मोदी सत्तेवर आले. काही लोक असं म्हणतात की 2022ला म्हणजे राम मंदिराची स्थापना झाली तेव्हा स्वातंत्र्य. म्हणजे हे जे स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधातले आणि स्वातंत्र्य लढ्याची आणि देशाची गद्दारी करणारा समूह होता,
त्या समूहाला 9 ऑगस्ट 14 ऑगस्ट याच्याशी काही पडलेलं नाही. या देशाच्या संविधानासोबत क्रांतीसोबत काहीही पडलेलं नाही. त्यांना पुन्हा आमच्या लोकांना आंधळ करून मनुस्मृतीचं राज्य आणायचं आहे. आणि त्यावेळी दिल्लीच्या मोगलांच्या सोबत जसे आमच्यातले काही लोक मिळालेले होते चंद्रराव मोरेंच्या सारखे, तसे आता जागोजागी आहेत. त्यामुळे माझं असं मत झालेलं आहे की प्रति सरकार ज्या परिस्थितीमध्ये निर्माण झालं स्वातंत्र्याच्या आधी, तीच परिस्थिती फार फरक नाही आता आलेली आहे. आणि इंग्रजांनी जसं पब्लिक सिक्युरिटी बिल आणलं होतं आणि त्याच्या विरोधामध्ये भगतसिंगाचं हुतात्म्य देशासमोर आलं, तेच पब्लिक सिक्युरिटी बिल तशाच परिस्थितीमध्ये आज आणलेला. जनसुरक्षा कायद्याची सुरुवात ही महाराष्ट्रानं जी केली, तीच मुळे लोकसभेमध्ये महाराष्ट्रात त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्याचं कारण असं आहे की काँग्रेसमधल्या भ्रष्ट नेत्यांना, शिवसेनेतल्या भ्रष्ट नेत्यांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या भ्रष्ट नेत्यांना ईडी बीडी सीडी काय पण लावून भीती घालून शरण येण्यास ते भाग पाडू शकत होते. पण महाराष्ट्रातल्या जनचळवळी ज्या आहेत, ज्या इथल्या राबणाऱ्या बहुजन समाजाच्या हक्कासाठी लढत आहेत, मग ते आदिवासींचे असतील, भटक्या मुक्तांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, धरणग्रस्तांचे असतील, दुष्काळग्रस्तांचे असतील, स्त्रियांचे असतील, जनतेच्या हक्कासाठी संविधानाच्या आधारावर लढणाऱ्या जनचळवळी ह्या त्यांना भीती दावून शरण आणणं शक्य नाही. आणि हे लोकसभेच्या वेळेला त्यांनी स्पष्ट शब्दात बोलून दाखवलं होतं की आमचा पराभव हा इथल्या जनचळवळींच्या सहभागामुळे झाला, असं फडणवीस स्वतःच बोललेले होते. आणि त्यांनी काही आमच्या सहकाऱ्यांची नावं पण त्या संदर्भामध्ये. आणि त्याच वेळी ते असं म्हणाले होते की हे शहरी नक्षलवाद आहे. आता ही शहरी नक्षलवाद ही संकल्पनाच पोकळ आहे, तिला काय अर्थ नाहीये. लोकसभेमध्ये ज्यावेळी प्रश्न विचारला गेला की शहरी नक्षलवाद म्हणजे काय, त्यावेळी देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की हे खरं नाहीये, या शब्दाला अर्थ नाहीये आणि आम्ही आज ही संकल्पना आम्हाला मान्य नाही. तरी सुद्धा खोटा प्रचार करायचा हे जे RSS तत्व आहे, त्या तत्वाला धरून पुन्हा पुन्हा शहरी नक्षलवाद असं म्हणायचं. आणि जे RSS या धोरणाला विरोध करतील त्यांना जेलमध्ये अडकवायचं आणि त्यांचा आवाज दाबायचा, म्हणजे मग जनतेचा आवाज दाबला जाईल. उदाहरणार्थ अदानीसाठी वाढवण बंदराची बांधणी सुरू आहे. त्याच्या अगोदर गुजरात मधली सगळी बंदरं अदानीला दिली आणि त्या बंदरावरून फक्त नार्कोटिक्स, म्हणजे ज्याला आपण याची औषधं म्हणतो, नशेची, ही नशेची औषधं तिथनं पकडली जातात पण चौकशी होत नाही. म्हणजे RSSला सगळ्या जगातलं या देशामध्ये नशा आणून आमच्या तरुणांना व्यसनाधीन बनवायचं आहे. आणि त्यासाठी त्यांना दुसरी जी खनिज संपत्ती आहे ती अदानीला द्यायची असल्यामुळे त्यांनी वाढवण बंदराला आदिवासी विरोध करतायत, मच्छीमार विरोध करतायत. मग त्यांना कशाच्या आधारावर? किंवा आता इकडं खनिज सगळी जी आहे ती त्यांना गोव्याला न्यायची आहेत रेडीच्या बंदरामध्ये, मग त्यांना रस्ता पाहिजे. म्हणून मग कोणीही मागणी न करता अदानीने अंबानीच्या सोयीसाठी नागपूरमध्ये छत्तीसगड आणि तिथून ते येणारे सगळे लोखंडाच्या खाणी, कोळशाच्या खाणी, हे सगळं जे माल आहे तो त्यांना बंदरात गोव्याला न्यायचं असल्यामुळे त्यांनी नाव दिलं शक्तीपीठ. कुठली शक्ती आणि पीठ कोणाचं काढायला लागलं? म्हणजे ती कुणीही मागणी केलेली नसताना देवाचा आणि धर्माच्या संकल्पनांचा गैरवापर करायचा. एसटी बंद करायची असली तर मग तिला नाव द्यायचं शिवशाही. शिवाजी महाराजांचं नाव आलं की मग माणसं काय बोलणार नाही, बरोबर, मग विठाई म्हणायचं आणि लिहायचं, मग माणसं दगड मारणार नाही. ही जी प्रॅक्टिस त्यांनी जातीची आणि धर्माची आतापर्यंत वापरली ती आता त्यांनी ते ह्याच्यात पण वापरून बघितली. पण शेतकरी लढतायत,
मग ह्या लढणाऱ्या शेतकऱ्यांना नामोहरम कसं करायचं? त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातलं पाणी अंबानीला द्यायचं आहे, पाटगावच्या धरणाचं. त्याच्या विरोधात शेतकरी लढायला लागले. लढणाऱ्यांची तोंड बंद करणे आणि शासनाच्या विरोधात, आरक्षणाच्या धोरणाच्या विरोधात बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्यासाठीच त्यांना नवं माध्यम पाहिजे होते. ते त्यांच्या जातकुळीचे जे जुने इंग्रज होते, ज्यांचे हे तळवे चाटत होते, त्यांच्यातून त्यांनी घेऊन हे नवं जनसुरक्षा विधेयक आणलं. तो जो कायदा आणला त्या कायद्यामध्ये कुठेही नक्षलवादातलं न सुद्धा, त्याच्यामध्ये गुन्हा म्हणजे काय याची व्याख्या नाही, त्याच्यामध्ये शासनाच्या विरोधात याची व्याख्या नाही, त्याच्यामध्ये जर का केस चालायची असेल तर तपासणी कोण करणार याची स्पष्टता नाही, जामीन कधी मिळणार नाही. म्हणजे एकंदरीनं कार्यकर्त्याला आत टाकला की त्याला तो शरण येईपर्यंत बाहेर पडू द्यायचा नाही. सरकारच्या विरोधात आंदोलनच करायचं नाही, कुणी बोलायचं नाही, आंदोलन करायचं नाही, ही जी त्यांची स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून त्यांनी हे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे. पण त्यांना माहित नाही, RSS वाल्यांना आणि फडणवीसांच्या बगलबच्च्यांना, की महाराष्ट्रातल्या सगळ्या जनचळवळी, सामाजिक चळवळी ह्या खूप मॅच्युअर आहेत, समजदार आहेत. त्या असल्या गोष्टींना घाबरत नाही. म्हणजे तुम्ही डॉक्टर दाभोळकरांचा खून केला, कोण घाबरलं? कॉम्रेड पानसरेंचा खून केला, कोण घाबरलं? आमचे एक सहकारी डॉक्टर कलबुर्गी खून केला, किंवा बेंगलोरमध्ये आमचे ते स्त्री पत्रकार त्यांचा खून केला. नाही, कलबुर्गीच्या नंतर बेंगलोरमध्ये गौरी लंकेश, कोण घाबरलं? आता खून केल्यावर ज्या चळवळी घाबरत नाहीत आणि तुम्हाला भीक घालत नाही, त्या चळवळी जणू काय कुणीतरी कुठल्या तरी कायद्याचं नाव सांगून आम्हाला अटक केलं म्हणजे घाबरतील, असा जे समज फडणवीस आणि RSS वाल्यांचा झालेला आहे तो गैरसमज आहे. त्याने असले किती जरी कायदे केले तरी त्याला कोण भीक घालणार नाही. RSSनं जे देश विकायचं धोरण सुरू केलेलं आहे अदानी आणि अंबानीला, आणि अमेरिकेसमोर गुडघं टिकून उभा राहायला जी सुरुवात केलेली आहे, ती या देशातल्या तरुणाला, या देशातल्या शेतकऱ्याला, जनतेला स्पष्ट झाली. त्यामुळं ही त्यांची अखेरची धडपड आहे वाचण्याची. त्यांनी आतापर्यंतची सत्ता मिळवली, ही काय आमच्या जनतेनं त्यांना मत देऊन सत्ता मिळवलेली नाही, हे फारच स्पष्ट झाले. अशा अवस्थेमध्ये जर का त्यांनी मतदार यादीमधला घोळ, स्त्रियांच्याकडून मत विकत घेण्याच्या पद्धतीने केलेली कारवाई, बाकीचे सगळे EVMचा असेल, या सगळ्यातनं सत्ता मिळालेली, जनतेने त्यांना सत्ता दिलेली नाही. त्यामुळे जनता आपल्या मागे नाहीये आणि तरी सुद्धा राज्य टिकवायचं आहे, यासाठीची त्यांची ही धडपड आहे. ही धडपड जास्त काळ टाकणार नाही आणि या देशातली जनता जनसुरक्षा विधेयकासारख्या कुठल्याही कायद्याला घाबरणार नाही, लढणार आहे. आणि आम्ही तर प्रतिसरकारच्या भागातले आहोत, म्हणजे वारणेच्या अलीकडे प्रतिसरकार होतं आणि वारणेच्या पलीकडे पण प्रजा परिषद होती. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा असेल किंवा सांगली जिल्हा असेल किंवा जुना सातारा, नवा सातारा, हा परिसर हा काय ह्यांच्या कायद्यांना भीक घालेल असं मला वाटत नाही. आम्ही प्रतिसरकारची आठवण विसरलेलो नाही, आम्ही लढणार आहोत. त्यामुळं करू देत कायदे, काय करायचं ते. गप बसवण्यासाठी जे त्यांना करायचं ते त्यांनी करावं. गप बसणं ही आमची परंपरा नाही, आम्ही लढणार. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या चळवळी काम करतात, तर त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे? कारण की जनसुरक्षा जो कायदा आहे
त्या कायद्याला जरा घेऊन त्या मागं पडतील असं तुम्हाला वाटतंय का? मागं पडतील असं वाटत नाही, पण या कायद्याची स्पष्टता बऱ्याच कार्यकर्त्यांना नाही आणि त्याचा परिप्रेक्ष्य काय असेल, त्याच्या विरोधात काय करावं, कसं करावं, हे संघटितपणे अजून जनतेमध्ये या कायद्याच्या विरोधातलं आंदोलन उतरलेलं नाही. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की या कायद्याच्या विरोधामध्ये विधानसभेमध्ये असलेले सगळे पक्ष जे सेक्युलर आहेत, कम्युनिस्ट असतील, शेका पक्ष असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, शिवसेना, उबाटा आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्यात जनचळवळी ह्या एकत्रितपणे या कायद्याच्या विरोधामध्ये संघटित झालेल्या आहेत. आणि येत्या 14 ऑगस्ट पासून मुंबईतून सुरू होते आणि ती मोहीम आम्ही तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, गावागावातून घेऊन जाणार आहोत. त्यांना असं वाटत असेल की अशा प्रकारचे कायदे आणल्यानंतर चळवळी थांबतील, शासनाच्या विरोधात जे शोषणाचं, दडपशाहीचं धोरण आहे त्याच्या विरोधात बोलणार नाही, तर हे खोटं ठरेल आणि महाराष्ट्रातली जनता आणि सगळ्या चळवळी आणि इथली महाविकास आघाडी संघटितपणे या कायद्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात रान उठेल.